सोन्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कष्टकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय. अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. सोन्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कष्टकार बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात 100% येणार आहे 1000ची तेजी. पण इथं हा प्रश्न उद्भवलाय की इथून 31 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे इथून 31 ऑगस्टपर्यंत आता कांद्याच्या दरात 100% येणार आहे 1000ची तेजी. जर इथून 31 ऑगस्टपर्यंत कांद्याच्या दरात 1000ची तेजी आली तर या तेजीमध्ये कांद्याचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 31 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात 100% येणार आहे 1000ची तेजी. पण इथून 31 ऑगस्टपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे इथून 31 ऑगस्टपर्यंत कांद्याच्या दरात 1000ची तेजी येईल. समजा इथून 31 ऑगस्टपर्यंत कांद्या दरात 1000ची तेजी आली तर या तेजीत इथून 31 ऑगस्टपर्यंत कांद्याचा दर कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जर इथून 31 ऑगस्टपर्यंत कांद्याच्या दरात 1000ची तेजी आली तर या तेजीत आपण कांदा विकायचा की मग त्या ठिकाणी तेजीची वाट बघत थांबायचं. चला या सर्व प्रश्नांचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे तर ही कांद्याची दर पातळी 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर मागच्या एका महिन्याचा आपण सर्वांनी विचार केला तर मागच्या एका महिन्यात कांद्याची जी दर पातळी आहे ती सामान्यतः आपल्याला 100-200ची तेजी अथवा मंदी सोडली तर याच रेंजमध्ये दिसत आहे. म्हणजे मागच्या एका महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव सामान्यतः 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपल्याला दिसला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण इथून 31 ऑगस्टपर्यंतचा विचार केला तर मागच्या एका महिन्यात जे नाही घडलं असं काय 31 ऑगस्टपर्यंत घडणार आहे आणि असं घडल्यामुळं खरंच 31 ऑगस्टपर्यंत 1000 तेजी येईल का. चला या महत्त्वाच्या प्रश्नांचा इथं उलगडा करून घेऊयात आणि हे करणं गरजेचं पण आहे. तर बघा मित्रांनो, दरवर्षी काय होते की 15 ऑगस्ट नंतर आपण बघतो की कांद्याची जी आवक आहे ती दक्षिणेतील राज्यातून या ठिकाणी वाढते. जर खास करून बघितलं तर कर्नाटक मधून कांद्याची आवक ही वाढत असते. पण यंदाच्या वर्षी अल निनोचा प्रभाव आहे आणि याच्यामुळे अर्ली खरीप कांदा जो 15 ऑगस्ट नंतर मुबलक प्रमाणात संपूर्ण भारतभर दक्षिणेतील राज्यातून आणि त्यातही खास करून कर्नाटक मधून येत असतो तो कांदा 15 ऑगस्ट नंतर आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात येताना दिसणार नाही. किंबहुना मागच्या 10 वर्षातील निच्चांकी स्तरावरती हा आकडा पोहोचणार आहे. आता असं जर घडलं तर सिंपल आहे की बाबा ज्या असणाऱ्या कांद्यावरती आपली भिस्त असते 15 ऑगस्ट नंतर जर तोच कांदा या ठिकाणी मुबलक प्रमाणात आला नाही तर कांद्याच्या मागणी आणि पुरवठ्यात गॅप हा निर्माण होणार आणि कांद्याच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण झाला की आपोआप कांद्याच्या दराला आधार मिळणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मागच्या 10 वर्षात दरवर्षी जेवढा शिल्लक साठा रब्बी कांद्याचा या दिवसात असतो तर हा कांद्याचा स्टॉक मागच्या 10 वर्षाच्या निच्चांकी स्तरावर आहे. म्हणजे फक्त एक फॅक्टरी का तर नाही, 2 फॅक्टरी इथं काम करत आहेत आणि एक सांगतो जसं पैशाचं सोंग करता येत नाही तसं आपल्याला कोणत्याही शेती मालाचं आगाऊचं सोंग करता येत नाही. जे आहे ते आहे आणि जे नाही ते नाही.
मग याचा जर विचार केला तर शिल्लक साठा कमी आहे, दक्षिणेतून आवक वाढण्याची शक्यता जास्त नाहीये आणि हीच ती परिस्थिती आहे की ज्यामुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरामध्ये रेकॉर्ड तोड येणार आहे. कारण 15 ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती याच्यामध्ये भला मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि यामुळेच मित्रांनो इथून 31 ऑगस्ट पर्यंत जो कांद्याचा भाव आहे तो कमीत कमी 1000 रुपयांनी सुधारताना व वधारताना आपल्याला दिसणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कांद्याची दर पातळी 2250 रुपये प्रति क्विंटल पासून 3250 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी रेंजमध्ये पोहोचताना दिसेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कांदा विक्री या तेजीत करायची का? तर माझा तुम्हाला सल्ला आहे की आपल्याला बाजारभाव 2800 ते 3000च्या दरम्यान मिळाले की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण सर्वांनी कांदा हा विकत जायचा, एकदाच कांदा विकायचा नाही आणि सगळा कांदा शिल्लक सुद्धा ठेवायचा नाही. जर हा सल्ला मान्य केला तर याच्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये सरासरी होणारा फायदा हा अधिक होईल आणि ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता शून्य होऊन जाईल. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे मग तो कशा पद्धतीने राहील बरं, याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.